फोंडा घाटाकडून राधानगरीकडे येणाऱ्या एका टेम्पोवर कारवाई करत राज्य उत्पादन शुल्कच्या गडिंग्लज पथकाने कारवाई केली। यात सुमारे 5 लाख किमतीच्या गोवा बनवटीच्या मद्यासह सुमारे 12 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे। याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार 17 फेब्रुवारी रोजी रात्री बेकायदा मद्य वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या गडिंग्लज विभागाला मिळाली होती। यानंतर पोलिसांनी निप्पाणी देवगड रस्त्यावर राधानगरी गावच्या हद्दीत सापळा रचला असता फोंडा घाटाकडून राधानगरीकडे येणाऱ्या एका 4 चाकी टेम्पोचा पथकाला संशय आला। यावेळी त्याची थांबवून तपासणी केली असता या टेम्पोमध्ये 6,93,000 रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मुद्देमाल सापडला आहे। यावेळी पोलिसांनी चालक विठ्ठल सुभाष कोटे राहणार सोनगिरी तालुका भूम जिल्हा धाराशिव याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। याबाबत माहिती देताना उत्पादन शुल्कच्या गडिंग्लज विभागाने म्हटले आहे की या गुन्ह्यामध्ये सापडलेला आरोपी विठ्ठल कुटे याच्या व्यतिरिक्त इतर कोणाचा सहभाग आहे का याविषयी सध्या तपास सुरू आहे। या कारवाईत पोलिसांनी एकूण 11,93,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून सदर कारवाईत निरीक्षक संजय शिलेवंत, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, संदीप जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान देवेंद्र पाटील, आशिष पवार, सुशांत पाटील, आदर्श धुमाळ, पंकज खानविलकर यांचा सहभाग होता। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।